एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहूयात मेळघाटामधून। मेळघाटातील आश्रमशाळेमध्ये 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण आहे। टिटंबा शासकीय आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर निघाल्याची माहिती समोर आली आहे। सेंट्रल किचनला लागणारे साहित्य घेण्यासाठी अधीक्षकाचा किचनच्या अधिकाऱ्याला तगादा लावण्यात आलेला होता। सेंट्रल किचनच्या व्यवस्थापकांना अधीक्षकाची ऑडिओ क्लिप पोलिसांना दिल्याची माहिती सुद्धा आहे। टिटंबा येथील आश्रमशाळांच्या अधीक्षकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होते। पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। आश्रमशाळा अधीक्षक बोलतोय सर। हॅलो सर बोला ना। मला तुमच्यासोबत थोडं वेगळ्या विषयावर बोलवायचं होतं। सर बोला ना। 100% मी बोलायला तयार आहे, बोला ना सर। नाही माझी ओळख अधीक्षक जेवढा आहे मी अधीक्षक कमीच आहे। बर मी बर बर। सप्लायरच आहे। अच्छा ओके 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 सर बोला ना। मी भाजीपाला पुरवठा धान्य पुरवठा हे सर्वच करत होतो। तुम्ही मला देऊ शकता का? मी तुम्हाला पुरवतो भाजीपाला। तर ते मला माझ्या परचेस डिपार्टमेंटशी एकदा बोलावं लागेल। 4 करोड ते 5 करोडचं म्हणजे अनऑफिशियली, कारण मी एम्प्लॉई आहे। मी एम्प्लॉई आहे, बरोबर आहे। बरोबर बरोबर। माझ्या नावावर नाही, माझ्याकडे लायसन्स आहेत, 7-8 प्रकारचे लायसन्स आहेत माझ्याकडे। ओके ओके। तर भावाच्या नावावर, जो भाऊ कुठेच नाही दिसणार तुम्हाला। हो हो हो। पण आहे का तो काही डिपार्टमेंट तसंच चालतो। भाऊ आहे ऍक्च्युली जिवंत व्यक्ती आहे तो। बर बर बर। हा हा। तुम्हाला गणितच नाही कळणं तुम्हाला इकडे। नाही नाही सर, आता ते काय आमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे, कळलं का? आमच्या ते डोक्याच्या बाहेरचं आहे। तुम्हालाही तर प्रोग्रेस करायचा असेल ना। हो। तुमचं इंटरेस्ट रिस्क काय राहील? मला इकडची नस माहिती आहे। 12 टनची गाडी भाजीपाल्याची किती रुपयात भरते त्याची मला स्टडी आहे। आम्ही डिक्लेअर नाही करत। 14 टनच्या गाड्यात 7 शाळा निपटत होतो। बरोबर। तेव्हा म्हणजे महिन्याचं जे त्याचं बिलिंग होतं ते खर्रापुडीच्या खर्चासारखं आहे। आणि हा हा खरंच सांगतो ना, म्हणजे असंच असतं ते। मी डायरेक्ट परचेसला तुमचा नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोला। जर नक्कीच कंपनीचा फायदा। ऐका ना ऐका ना सर सर, नाही असं नको देऊ त्यांना। आणि असा व्यक्ती आहे की तो इकडचं सर्वच, आणि मी प्रॉपर आहे इकडचं। तरी मी एकदा बोलतो त्यांच्याशी है ना, किंवा उद्या मी तुम्हाला भेटायला पण येईल सर, है ना। मी तरी पण नंबर ऐका ना, नंबर मी पाठवून ठेवतो, ठीक आहे। हा तुम्हाला कॉल करतीलच।